सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम। विश्वास हा किती छोटा शब्द आहे ना। वाचायला सेकंद लागतो, विचार करायला मिनिट लागतो आणि समजायला मात्र दिवस लागतो। जीवनात यशस्वी व्हायचं असेल, सुखी राहायचं असेल तर दोन गोष्टी आपल्या जीवनामध्ये असणं अतिशय आवश्यक आहेत। त्या म्हणजे विश्वास आणि संयम। कितीही कठीण परिस्थिती आली ना तरी संयम ठेवणे गरजेचं असतं आणि संयम ठेवून सुद्धा त्या परब्रह्म परमेश्वरावर विश्वास हा एक महत्त्वाचा आहे। या जगामध्ये कोणतीच गोष्टही कायम टिकणारी नसते। सुख जास्त काळ टिकत नाही आणि दुःखही जास्त काळ टिकत नाही। म्हणून त्या विश्वास असावा आपल्या कर्मावर आणि त्या कर्माचं फळ आपल्याला परमेश्वर नक्कीच देतील, त्या परमेश्वरावर। आणि संयम, कठीण परिस्थिती आल्यावर संयम ठेवणं हे पण फार गरजेचं असतं। अशीच एक सुंदर लीळा आपण या आयुष्यप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रवण करणार आहोत। कधी कधी काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात। मनात जे चालले, मनाला जे हवं आहे त्या पलीकडे जाऊन आपण वेगळ्याच गोष्टीचा विचार करत असतो। खूप प्रयत्न करत राहतो आपण आपल्या मनासारखं घडण्यासाठी, पण हाती काहीच लागत नाही। अशा वेळी सुद्धा संयम ठेवणे अतिशय महत्त्वाचं असते। कदाचित आपण अपेक्षा फुलांची करतोय आणि तो परब्रह्म परमेश्वर आपल्यासाठी अख्खा बगीचाच पाठवणार असेल। अशी एक सुंदर गोष्ट एक आहे। एका गावात एक मंदिर असतं। त्या मंदिरामध्ये घंटा वाजवण्यासाठी एक माणूस असतो, पण त्याला त्याचा पगार भेटत असतो। पण पगार भेटत असून सुद्धा तो अतिशय मनाभावातून श्रद्धेने घंटा वाजवित होता। त्यामुळे त्या घंटा वाजणाऱ्याला आरतीत घंटा वाजवताना त्या आरतीला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं लक्ष तो घंटा वाजवणारा व्यक्ती वेधून घेत होता। पण एक दिवस काय झालं, त्या मंदिराचा ट्रस्टी बदलला आणि त्याने एक नियम लागू केला की या मंदिरामध्ये कामाला सर्व जे शिक्षित आहेत त्यांनाच इथे नोकरीला ठेवण्यात येईल आणि जे शिकलेले नाहीत त्यांना मात्र इथून काढून टाकले जाईल। हे शब्द ऐकताच त्या घंटा वाजवणाऱ्या माणसाची, त्या व्यक्तीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो त्या ट्रस्टीवाल्याला, त्या मंदिराच्या ट्रस्टीला विनंती करतो त्या व्यक्तीला की अरे बाबा, माझला दुसरं काही काम येत नाही। ठीक आहे ना, मी शिकलेला नाही आहे, पण मी घंटा मात्र अतिशय योग्य प्रकारे वाजवतो आणि माझ्या घंट्याने येणारे जाणारे लोकसुद्धा मी वाजवलेल्या घंट्याने आनंदित होतात, खुश होतात। तर तू मला काढू नकोस, मला दुसरी नोकरी नाही, मी काय करू, मी कुठे जाऊ? पण तो माणूस, तो ट्रस्टी, त्या मंदिराचा नवीन आलेला ट्रस्टी मात्र हे सगळं ऐकत नाही आणि त्या व्यक्तीला काढून टाकतो। आपला या महिन्याचा झालेला जेवढा पगार आहे तो तेवढा पगार घेतो आणि आपलं गुपचूप आपल्या घरी निघून जातो। दुसऱ्या दिवशी आरतीसाठी सर्व लोक जमतात। आता मात्र आरतीला तो घंटा वाजवणारा मात्र कोणालाही दिसत नव्हता। तो दुसरा शिकलेला व्यक्ती, जो शिक्षित व्यक्ती असतो, तो घंटा वाजवतो, पण येणाऱ्या भाविक भक्त मंडळींना त्याचा घंटा वाजवताना त्यांच्यात कुठलाही भाव दिसलेला नव्हता, त्याच्या ठिकाणी श्रद्धा नव्हती। त्यामुळे त्यांना आरतीमध्ये तो घंटा वाजवलेला आवडला नाही। म्हणून त्याच भाविक भक्त मंडळातील काही लोक आपला जुना घंटा वाजवणाऱ्याकडे गेले आणि म्हणले, बाबा रे, तूच घंटा वाजव जा, आम्हाला ती आरतीत घंटा वाजवणारा आम्हाला बिलकुल आवडलेला नाही आहे। तू किती भावाने, श्रद्धेने, ते परमेश्वराच्या, देवाच्या श्रद्धेने तू घंटा वाजवतो, त्याच्या ठिकाणी भाव नाही, श्रद्धा नाही, तो अंतःकरणातून तो काम ते करत नाही आणि तू काय कर, आम्ही तुला पगार देऊ, तू तिथे घंटा वाजवायला ये। तेव्हा या मंदिराचा तो घंटा वाजवणारा तो व्यक्ती त्या मंडळीला, त्या आलेल्या लोकांना उत्तर देतो, नाही, मी येऊ शकत नाही, कारण मी जर मंदिरामध्ये पुन्हा आलो तर त्या ट्रस्टीला वाटेल की मला नोकरीची गरज आहे,
मग या सर्व मंडळींनी एक युक्ती लढवली आणि त्यांनी त्यांना सांगितलं, आम्ही तुला त्या मंदिराच्या जवळ एक दुकान उघडून देऊ, तिथे तू सामान विकत जा आणि आरतीच्या वेळेला मंदिरात येऊन घंटा वाजवत जा. म्हणजे त्या ट्रस्टीलाही वाटणार नाही की तुला नोकरीची गरज आहे, तुझा व्यवसाय इकडे चालू राहील. त्याने हे मानलं आणि तसा नियमवाली सुरुवात झाली. आधीचा जुनाच घंटा वाजवणाऱ्याला आपला घंटा वाजवित होता. इकडे भक्त मंडळी खुश होत होती, त्यांना आपला आधीचाच घंटा वाजवणारा भेटला होता. आणि इकडे या घंटा वाजवणाऱ्याचा व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे चालला होता. आता मात्र तो खूप मोठा माणूस झालेला होता. आणि आताच काही काळानंतर पुन्हा त्या मंदिराचा ट्रस्टी मात्र बदलतो आणि त्या ट्रस्टीला नवीन आलेल्या परत त्या मंदिराच्या ट्रस्टीला मंदिराचं बांधकाम करायचं होतं. आणि त्यांना आता हे खर्च पैसे मागायचे कोणाला? मंदिराच्या जवळच हा व्यापारी मोठा व्यापारी आहे आणि याच्याचकडे जाऊन आपण ही म्हणावे असं म्हणून तो त्या व्यापाराकडे गेला. म्हणजे आधी त्या मंदिरामध्ये तो घंटा वाजवणारा जो व्यक्ती होता त्याच्याकडेच गेला आणि त्याने तो घंटा वाजवणाऱ्याकडे विनंती केली की आपल्याला ह्या मंदिराचं काम करायचं आहे आणि देणगी पाहिजे आहे. तेव्हा तो व्यक्ती आपल्या खिशातून चेक काढतो आणि त्या मंदिराच्या ट्रस्टी, जो मंदिराचा नवीन ट्रस्टी आलेला असतो ना, त्याच्या हातात देतो आणि त्याला म्हणतो काय, भर रक्कम. त्याने आकडे भरले. तेव्हा तो ट्रस्टी म्हणतो, अरे साहेब, याच्यावर तर तुमची सही नाही. तेव्हा तो म्हणतो, सहीची काय गरज आहे, माझा अंगठ्यात चालेल ना. ते आश्चर्यचकित होऊन विचारतो, तुम्ही शिकलेले नाहीत? तो म्हणतो नाही. असं हे ऐकताच त्या ट्रस्टीला, जो नवीन मंदिराचा ट्रस्टी आलेला असतो, त्याला आश्चर्य वाटते की इतका मोठा व्यापारी आणि तो शिकलेला नाही. आणि न राहून तो त्या व्यापाऱ्याला विचारतो, असं का, तुम्ही एवढे व्यापारी झालेत तर शिकलेले नाहीत तरीसुद्धा, आणि शिकलेले असते, तुम्ही शिक्षित असले असते तर तुम्ही आज कुठे असते, आज तुम्ही याहीपेक्षा जास्त मोठे व्यापारी झाले असते. तो मंदिरात घंटा वाजवणारा व्यक्ती हसतो आणि म्हणतो, नाही, जर मी शिकलेला असतो ना तर आजही त्याच मंदिरामध्ये घंटा वाजवत असतो. अशा प्रकारे त्याने संयम ठेवला आणि त्याला त्याच्या कर्माचं फळ भेटलं. त्याने जो देवावर विश्वास ठेवून श्रद्धेने घंटा वाजवित होता, त्याच्यावर कठीण परिस्थिती आली होती, नोकरीही नव्हती, पण त्याने संयम ठेवला आणि त्या परमेश्वरावर विश्वास ठेवला. आणि आज तो व्यक्ती मात्र मोठा व्यापारी झाला आणि त्यानेच त्या मंदिराला देणगी देण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्याला त्या मंदिरातून घंटा वाजवण्याच्या या कामातून काढून टाकणे हे त्याच्या मनाविरुद्ध झालेलं कार्य होतं. पण देवाने त्याला एवढा मोठा व्यापारी केलं. आणि अशा प्रकारे आपण आपल्या आयुष्यात जर काही चांगले घडत नसेल तर आपण लगेच निराश होतो, हताश होतो. पण आपण या निसर्गाच्या या नियमाला विसरत असतो की आपण चांगले कर्म केलेले असेल तर त्याचं फळ मात्र आपल्याला परमेश्वर नक्कीच देतो. अशीच एक लीळा ही लीळाचरित्रामध्ये आपल्याला आढळून येते. ही लीळा नांदेड येथील आहे. एका गावी एका मठात एक संन्यासी राहत होते आणि त्या संन्याशाचे 2 शिष्य होते. एक शिष्य अडाणी होता आणि मात्र गुरुची सेवा शुश्रूषा तो आवडीने करत असे. त्याचे कर्म मात्र खूप चांगले होते. दुसरा शिष्य हुशार होता. तो शास्त्र अभ्यास करीत असे. बऱ्याच दिवसानंतर ते संन्यासी वृद्धापकाळाने मरण पावला आणि त्यानंतर त्या दोन्ही शिष्यामध्ये मात्र त्या मठाच्या संपत्तीसाठी भांडण सुरू झाले. सेवक शिष्य म्हणे, हा मठ आणि त्यातील ग्रंथ संपदा ही माझी आहे. तर दुसरा अभ्यासक शिष्य म्हणे, ज्याला ग्रंथ संपदा वाचता येते ना त्याचीच या मठावर मालकी राहील. या दोघांचा वाद मात्र काही केल्या मिटेना. मग शेवटी ग्रामसभा भरवण्यात आली. ग्रामसभेत सर्व वृत्तांत लोकांना सांगितला. तेव्हा ग्रामसभेने सांगितलं की ज्याला ग्रंथ संपदा वाचता येते त्याचीच मालकी या मठावर आणि या ग्रंथ संपदेवर राहील. मग त्या ठिकाणी ग्रंथ आणले. जो सेवक शिष्य होता त्याच्याजवळ दिले, पण त्याला काहीच वाचता येईना.
त्याने कधी त्या ग्रंथ संप्रदायाचा, त्या ग्रंथाचा अभ्यासच केला नव्हता, त्या शास्त्राचा कधी त्यानं अभ्यासच केला नाही. त्याला एकही शब्द फुटेना झालं. त्याने सगळं आपलं आयुष्य गुरुच्या सेवेमध्ये अर्पण केलेलं होतं. मात्र जो अभ्यासक शिष्य होता त्याच्या हातात ग्रंथ दिले, त्याने ते ग्रंथ सर्वांसमोर खडाखडा वाचून दाखविले. त्यामुळे त्या मठाचा हक्क जो अभ्यासक शिष्य होता त्या शिष्याला मिळाला. जो सेवक शिष्य होता त्याला त्या मठातून हाकलून देण्यात आले. पण योगायोगाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी परिभ्रमण करीत करीत त्या गावी आले आणि गावाबाहेर एका वृक्षाखाली ते बसलेले होते. तेव्हा तो सेवक शिष्य त्यांच्या जवळ आला, दंडवत प्रणाम केला स्वामीला, श्रीचरणा लागला आणि दुःख करू लागला. परब्रह्म परमेश्वराजवळ तो शिष्य दुःख करू लागला. त्याने घडलेला सर्व वृत्तांत स्वामींना सांगितला होता. स्वामी म्हणाले, तुझा मुद्दा बरोबर आहे. तू गुरुची सेवा केलेली आहे, तेव्हा मठाची मालकी ही तुझीच असणार आहे, तुझीच असायला पाहिजे. तेव्हा तो सेवक शिष्य म्हणाला, जीजी मला वाचता येत नाही, मला लिहिता येत नाही, मी कधी त्या शास्त्राचा, त्या ग्रंथाचा कधीच अभ्यास केला नाही. तेव्हा परब्रह्म परमेश्वर म्हणतात, पुन्हा ही ग्रामसभा भरवा आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी राहील. त्या परमेश्वराची त्या सेवक शिष्यावर कृपादृष्टी राहिली आणि तुला हे नक्कीच ग्रंथ वाचता येतील. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे स्वामींनी सांगितलं होतं त्याचप्रमाणे गावात पुन्हा एकदा ग्रामसभा भरवली आणि आता या सेवक शिष्याच्या हातामध्ये ग्रंथ पोथी आल्याबरोबर तो त्या अभ्यासक शिष्यापेक्षाही जास्त चांगल्या आणि योग्य प्रकारे खडाखडा तो ग्रंथ वाचून दाखवला आणि त्या लोकांची त्याच्यावर श्रद्धा बसली आणि गावातील त्या ग्रामपंचायतील लोक, त्या ग्रामसभेतील लोक म्हणायला लागले, आता या मठाची मालकी या सेवक शिष्यावरच राहील. अशा प्रकारे आपले कर्म चांगले असणं हे गरजेचं असतं. शेवटी एवढेच बोलेन. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर. ही लीळा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा.